मंडळी नमस्कार। सकाळचे 7 वाजलेत। मी सध्याला आता सिंहगड किल्ल्यावरती आहे। पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात आपण दही, दूध, ताक, तूप, लोणी या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेतो। पण आयुष्याची धावपळ करत असताना मोठ्या शहरात आल्यानंतर हे कुठेतरी खाण्यासाठी आपल्याला दुर्मिळ होत चालले। पण सिंहगड किल्ल्यावरती इतक्या उंचावरती आजी आपल्याला या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट चवीचं ओरिजिनल असं ताक आणि दही या सगळ्यांना खाण्यासाठी या ठिकाणी पुरवत आहे। त्यांचे खूप कष्ट आहेत। याची इत्तंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आता देतो मित्रांनो। आता हा तांब्या आहे, ही रवी आहे। हे चमच्याने आता मी दही काढणार आहे। दही काढलं की एक घुसळून घेणार, जिरं घालणार, मीठ घालणार आणि मग ते घुसळणार, त्याचं ताक बनलं जातं। तर आता हे दही लावायला दूध तापायला ठेवायचं। तापायला ठेवलं की त्याला साई येऊन द्यायची नाही। मग आपल्याला समजतं की आज आपल्याला गावळ्यांनी दूध कसं घातलंय, पातळ घातलं का घट्ट घातलं, त्यानुसार आपण तापवायचं। तापून झालं की उतरून ठेवलं तरी साई येते। साई येऊन द्यायची नाही। जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत कोमट करायचं, त्याला कोमट होईपर्यंत हलवत राहायचं। मग विरजण घ्यायचं, सगळ्या दुधाला विरजण लावायचं, ते खालीवर करायचं। हे माठ घरी नेलं की गरम पाणी करायचं, नारळाच्या शेंडीने घासून घ्यायचं, पाणी ओतायचं, उकळून घ्यायचं। उकळून घेतल्यानंतर ते उकळायला टाकायचं। उकळल्यानंतर मग ती मडकी अशी पलटी करून ठेवायची। पाणी शोषून जातं, गरमपणा राहतो। गरमपणा राहिल्यानंतर कोमट दुधाला विरजण लावतो। ते असं मडक्यात जसं बसन तसं ते दूध ओतल्या जातं। मग एक असं पातीलं केलेलं आहे, पातील्यामध्ये ही मडकी ठेवायची। परत ताट गरम करायचं, त्याच्यावर झाकण ठेवायचं। मग जोपर्यंत आपल्याकडे मडकी आहे तोपर्यंत हा प्रयोग करायचा। नंतर परत ते चुलीवरती ठेवायचं पातीलं, असं गरम झालंय का बघायचं। पूर्ण जाड फडक्याने पातळ फडक्याने झाकायचं आणि उतरून परत ते जेवढा अंगावर घेत नाही एवढा बिछानाच्या त्याच्यावर टाकायचा आणि उद्या सकाळीच उघडून बघायचं आणि मग ते दही तयार होतं। दही तयार झालं की मग 5 वाजता गडावर यायचं शनिवार रविवार। आता हे रवीनी डवळल्या जाते। बारीक झालं की मग त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याचं ताक तयार होते। आता हे आपलं ताक तयार झालं। टेस्ट बघा तुम्ही। 30 वर्ष मी धंदा केलाय, तो पण असा खरा केलेला आहे, खोटा धंदा केलेला नाहीये। मी खालच्या गावातून येते। खालच्या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य